आदरणीय जरांगे पाटील साहेबांची आम्ही आता 12 वाजता आरोग्य तपासणी केलेली आहे आणि त्यांची रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि ब्लड प्रेशर जे आहे रक्तदाब तो 100/60 झालेला आहे आणि त्यांना अशक्तपणा आणि वीकनेस जाणवत आहे आणि आम्ही त्यांना सलाईन किंवा ORS वगैरे किंवा IV फ्लुइड्स घेण्यासाठी रिक्वेस्ट केली होती किंवा हे घेणं आवश्यक आहे कारण उपोषणाचा 3रा दिवस आहे आणि असंच जर त्यांचं उपोषण चालू राहिलं तर शरीरातील साखरेचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे किडनीवरती आणि हृदयावरती परिणाम होऊ शकतो। त्यामुळं त्यांना ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे कारण रक्तदाब वरचेवर कमी होत चालला आहे आणि शुगरचं शरीरातलं प्रमाण कमी होत चाललं आहे। त्यामुळे काय शरीरावर काय परिणाम होऊ शकतो? अवयवावरती किडनीवरती परिणाम होणार, हृदयावरती परिणाम होणार, डोक्याला म्हणजे मेंदूला ग्लुकोजची गरज असते, ते ग्लुकोज तयार होणं बंद झालेलं आहे तेच शरीर यूज करत आहे आणि त्यामुळं वीकनेस आणि चक्रा वगैरे येण्याची शक्यता आहे। तुमच्या सल्ल्याला त्यांनी काय प्रतिसाद दिलेला आहे? त्यांना आम्ही खूप कन्व्हिन्स केलं, त्या शुगर कमी झाली, BP कमी झालं आहे, डिहायड्रेशन वाढलं आहे, तुम्हाला आता उपचार म्हणजे घेणं गरजेचं आहे, सलाईन लावा किंवा ORS लावा असे त्यांना आम्ही कन्व्हिन्स केलं होतं पण ते मुळीच ऐकत नाहीत की बाबा मी माझ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मी कुठल्याही प्रकारचं पाणी किंवा ORS किंवा सलाईन वगैरे काहीच घेणार नाही असं त्यांनी मला सांगितलेलं आहे। नाव काय? मी डॉक्टर अनिल वाघमारे, तालुका आरोग्य अधिकारी अंबड। मॅडम मला सांगा की जरांगे पाटलांची तब्येतीची तुम्ही विचारणा केलेली आहे, काय त्यांनी म्हटलेलं आहे आणि तुम्ही उपचाराचा वगैरे आग्रह त्यांच्याकडे धरलेला आहे का, काय त्यांचा रिप्लाय? आज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे। आमची टीम पहिल्या दिवसापासून इथे कार्यरत आहेत, मेडिकल ऑफिसर, तालुका आरोग्य अधिकारी इथल्या अंबड तालुक्यातले, त्याच्यानंतर आमची CHO सगळी जे हेल्थ टीम इथे आहे आणि त्यानंतर आज सकाळी त्यांचं जे चेकअप करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांची BP जो होता तो 110/60 एवढा होता, थोडासा लोअर साईडलाच आहे। त्याच्यानंतर त्यांचं साखरेची तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी करण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये ती 70 एवढ्या प्रमाण त्याच्या याच्यामध्ये आहे, म्हणजे ते पण थोडंसं कमी याच्यावरच आहे। तर आणि 3रा दिवस उपोषणाचा असल्यामुळे तर थोडंसं अशक्तपणा पण त्यांना जाणवत आहे आणि टीमनी आग्रह केला आणि मी स्वतः त्यांना आग्रह आता केला तर त्यांचं की आपण एक सलाईन लावून घ्यावे, IV फ्लुइड्स देण्यात यावे, आपल्याला ते गरजेचं आहे अत्यंत, परंतु त्यांनी याच्या संदर्भात नकार दिलेला आहे। तरी सुद्धा आपले अजूनही जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्फतही फिजिशियन आणि इतर तज्ञ डॉक्टरांची टीम एकदा येईल आणि त्यांना थोडासा उपचाराचा आग्रह आम्ही परत एकदा करणार आहोत। किती दिवस सर्व्हाइव्ह करू शकतो? कसं आहे, उपोषणाच्या आजचा त्यांचा 3रा दिवस आहे, याच्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या याच्यावर बॉडीच्या याच्यावर असतात, क्षमतेवर गोष्टी असतात आणि हे आता यांचं सलग या वर्षभरात बरेचसे उपोषण झाल्यामुळे थोडंसं त्यांना त्रास वाढत आहे प्रत्येक उपोषणामध्ये। तर त्यांना आमची विनंतीच असणार आहे की त्यांनी उपचार जो आहे, प्राथमिक उपोषण चालू जरी ठेवलं तरी प्राथमिक उपचार जो आहे आवश्यक आहे तो घेणं अत्यंत गरजेचं आहे। रिपोर्ट काळजी करण्यासाठी रिपोर्ट हो नक्कीच काळजी करण्यासारखं आहे। कसं असतं, सुरुवातीला